नमस्कार युट्यूब फॅमिली. मृत्यूपत्र केले पण नोंदणीकृत नाही, मग मालमत्तेचा वारसा कोणाला? भावांमध्ये वाटणी कशी होणार? कायद्यात नमूद केलाय सोपा मार्ग. चला तर तो कोणता मार्ग आहे ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. मालमत्ता किंवा संपत्तीवरून कुटुंबात वाद होणं सामान्य आहे. विशेषतः वडील किंवा कुटुंब प्रमुख आपल्या पश्चात अनरजिस्टर्ड विल किंवा न्यायालयात नोंदणी न केलेले मृत्यूपत्र मागे सोडून जातात. अशा परिस्थितीत नोंदणी न केलेले मृत्यूपत्र कायदेशीररित्या वैध आहे की नाही आणि भावंडांमध्ये मालमत्तेची विभागणी कशी करावी असा प्रश्न निर्माण होतो. नोंदणी न केलेले मृत्यूपत्र कितपत वैध आहे? तर सर्वात पहिले लक्षात घ्या की नोंदणी न केलेले किंवा अनरजिस्टर्ड मृत्यूपत्र कायदेशीररित्या वैध असते, पण नोंदणीकृत मृत्यूपत्रापेक्षा अशा मृत्यूपत्राला आव्हान देणे सोपे असते. मृत्यूपत्र वैध सिद्ध झाले तर मालमत्तेचे वाटप त्यात वर्णन केल्याप्रमाणे केले जाईल. मात्र मृत्यूपत्र अवैध सिद्ध झाले तर मालमत्तेची विभागणी कायदेशीर म्हणजे वारसा हक्काच्या प्रथम श्रेणीच्या वारसांमध्ये जसे की पत्नी, मुले, आई यामध्ये समान केली जाईल. त्याच वेळी मालमत्तेचे स्वरूप समजून घेणेही आवश्यक आहे. वडिलांनी स्वतःच्या कमाईतून ही मालमत्ता खरेदी केली असेल तर त्यामुळे स्वअर्जित मालमत्ता मानली जाईल. वडिलोपार्जित ही नाही आणि हिंदू अविभक्त कुटुंबाची म्हणजे HUF मालमत्ता ही नाही. अशा परिस्थितीत 1956च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यापासून वडिलोपार्जित मालमत्तेची संकल्पना लक्षणीयरित्या मर्यादित झाली आहे. भारतीय कायद्यानुसार मृत्यूपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नाही. तसेच मृत्यूपत्र योग्यरित्या तयार केले असेल, त्याला साक्षीदार असतील आणि कोणत्याही दबावाशिवाय किंवा फसवणुकीशिवाय बनवलेले असल्याचे सिद्ध केल्यास पूर्णपणे वैध मानले जाते. त्यामुळे केवळ नोंदणीकृत नाही या कारणास्तव मृत्यूपत्र नाकारले जाऊ शकत नाही. वडिलांच्या संपत्तीत मुलींचे अधिकार काय? तर हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा 2025 नुसार मुलांप्रमाणे मुलींचे समान अधिकार आहेत. म्हणजे वडिलांच्या मालमत्तेत मुलींचाही समान अधिकार असतो. अशा परिस्थितीत मालमत्तेची वाटणी मृत्यूपत्राद्वारे केल्यास सर्व वारसदारांना त्यानुसार हिस्सा मिळेल. मात्र मृत्यूपत्रात केवळ काही विशिष्ट मालमत्तेचा उल्लेख असेल तर मृत्यूपत्रात नमूद न केलेली मालमत्ता सर्व कायदेशीर वारसांमध्ये जसे की मुले, मुली, आई हयात असल्यास आणि आजी हयात असल्यास त्यांच्यामध्ये समान विभागली जाईल. मात्र वडिलांनी मृत्यूपत्र केले नसेल तर संपूर्ण संपत्ती सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान विभागली जाईल. त्यामुळे संपत्तीशी संबंधित वाद आणि भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी कुटुंबाने आगाऊ कायदेशीर तयारी करावी, जेणेकरून त्यांच्या पश्चात कौटुंबिक वाद उद्भवणार नाहीत.